त्यामुळे शिंदे गटाला आता आपली नाव बुडणार नाही याची काळजी घेण्याची वेळ आहे. मित्र हो, नमस्कार. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची बरीच धास्ती महायुतीने घेतलेली दिसते. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे गटानं एकतर एकनाथ शिंदे यांच्याच गटात अंतर्गत बरंच काही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं त्यांचेच मंत्री संजय राठोड सांगतात. दुसरीकडे शिंदे गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जावं अशी इच्छा व्यक्त करतात. कुठं खाजगीत नव्हे, अगदी जाहीरपणे सार्वजनिकरित्या प्रसार माध्यमाच्या कॅमेऱ्यासमोर. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, तर ती भाजपा प्रणित शिवसेना आहे असं देखील जाहीरपणे हे कीर्तिकर यांनी म्हटलंय. यामुळं शिंदे गट मोठी खळबळ उडाली आहे असं दिसतंय. त्या गटातील म्हणजे शिंदे गटातील एक नेते रामदास कदम बघा लगेच माध्यमापुढे येऊन म्हणाले, गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य व्यक्तिगत आहे, पक्षाचं नाही. अहो, कीर्तिकर तरी कुठं म्हणाले होते हे पक्षाचं मत आहे म्हणून? त्यांनी त्यांचंच मत व्यक्त केलं ना. त्यांच्याच पक्षातील नेत्यांची ती भूमिका आहे ना. मग यात व्यक्तिगत काय असतो आणखी? ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे शिंदे गटाला सहन होणारच नाही. राजकीय दृष्ट्या सुद्धा ते त्यांना परवडणार नाही आणि याच धास्तीमधून त्यांच्या अर्थहीन अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहेत. आता तर त्यांच्या गटाचे पडलेले आमदार शहाजी बापू पाटील बोलले, काय तर म्हणे ठाकरे बंधू बुडत्या नावेत बसलेत. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समज ओके. या एका ओळीनं प्रसिद्धीला आल्यापासून शहाजी बापू पाटील सतत काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी एकत्र येत आहोत हे त्यांचं स्वांग आणि ढोंग आहे, पण खरं कारण मात्र वेगळंच आहे असं शहाजी बापू पाटील म्हणतायत. हे दोघेही म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही राजकारणाच्या बुडत्या नावेत बसलेले आहेत. त्यामुळे या नावेतून त्या नावेत आणि त्या नावेतून या नावेत बसले तरी नाव बुडण्याची काही थांबणार नाही. त्यामुळे त्यांचा राजकीय उद्धार अजिबात होणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मध्यस्थी करेल असा नेता आता शिवसेनेत तरी राहिलेला नाही. त्यामुळं त्यांना नातेवाईकांचा आधार घ्यावा लागतोय असं म्हणणारे हे शहाजी बापू पाटील म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार म्हणतात, गजानन कीर्तिकरांचं सध्या वय झालं आहे. त्यामुळं त्यांच्या लक्षात येत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतल्यामुळं एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना वेगळी भूमिका घ्यावी लागली. बघा, हे गजानन कीर्तिकर शिंदे गटात जायला जेव्हा तयार नव्हते तेव्हा याच एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी काय काय केलं हो, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आता जेव्हा हे गजानन कीर्तिकर आपल्या मनातलं बोलले, आपली इच्छा व्यक्त केली, तेव्हा यांना लागलं लगेच त्यांचं वय दिसायला. मग 3 वर्षापूर्वी काय ते ऐन तारुण्यात होते काय? आता राहिला विषय नाव बुडण्याचा. खरं तर आता शिंदे गटाचीच नाव हेलकावे खायला लागलेली आहे. त्यांचेच लोक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत आणि ते त्याची जाहीर कबुली सुद्धा देत आहेत. त्यांनी लपवलेले नाही. त्यामुळं शिंदे गटाला आता आपली नाव बुडणार नाही याची काळजी घेण्याची वेळ आहे. महायुतीत या गटाला किती किंमत आहे, भाजपला त्यांच्याविषयी किती आपुलकी उरली आहे हे तपासून घेण्याची त्यांना गरज आहे. म्हणजे बघा, हे कसं आहे, आपलं घर जळतंय ते विजवायचं सोडून दिलं आणि दुसऱ्याचं घर कसं पेटवता येईल किंवा घर कसं पेटेल याचाच विचार आणि त्यासाठी सगळी धडपड. दोन्ही ठाकरे बंधू बुडणाऱ्या नावेत बसले आहेत. मग राज ठाकरे यांनी आपल्याशी युती करावी म्हणून शिंदे गटाचे नेते का धडपड करीत आहेत? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर साधा प्रश्न विचारला तर एकनाथ शिंदे किती भडकले होते पत्रकारावर. मग बुडणाऱ्या नावेची एवढी धास्ती का बरं? का चिडले होते एकनाथ शिंदे? का एवढे वितरले होते पत्रकारावर? यावर काही बोलणार का शहाजी बापू पाटील? मित्रांनो, तुम्ही सहमत आहात का सांगा शहाजी बापू पाटील यांच्या या विधानाशी? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.